मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व. तर हा जो व्लॉग आहे ना, हा संडेचा आहे. संडेला सकाळी मिस्टरांना खायचे होते पोहे. कारण माझं कसं होतं, मी रोज नाश्ता नाही करत, कारण सकाळी लवकर जाती तर स्वयंपाक करूनच जाते. त्यामुळं संडेला असं नाश्ता वगैरे होतो, कारण घरी असतात सर्व. तर मग पोहे खाण्याची त्यांची इच्छा होती. मी पोहे करून दिले त्यांना खाण्यासाठी आणि मीही थोडा नाश्ता केला. त्रिशा उठल्यानंतर तिने स्ट्रॉबेरी खाल्ली, कारण तिला पोहे नाही आवडत. त्यानंतर मला संडे होता, त्यामुळे करायची होती घरामध्ये क्लिनिंग. कारण कसं होतं, वर्किंग असल्यामुळं ना मला वेळच नाही मिळत क्लिनिंगसाठी. तसं मी प्रत्येक आठवड्याला क्लिनिंग करत असते, पण आता काय झालं ना, 2 आठवडे झाले मला वेळच मिळाला नाही. कारण कसं होतं, जॉब असतो, त्यानंतर घरी आल्यानंतर घरची कामे असतात, संध्याकाळचं रुटीन चालू होतं. आणि सुट्टी जी असते मला ना, ती 4th सॅटर्डेला असते आणि 2nd सॅटर्डेला असते. तोही सॅटर्डे कसा जातो की कधी बाहेरची कामं निघतात, कधी घरातलीच असतात, त्यामुळे वेळच नाही मिळत ॲक्च्युली. तर आज मला मी क्लिनिंगसाठी काढलं होतं. आणि क्लिनिंग काही नाही बरं का, फक्त हॉलच झाला होता क्लीन. किचन आणि बेडरूम क्लीन नव्हतं झालं, कारण हॉलची क्लिनिंग करताच मला ना दुपार झाली होती. आणि इथे सगळा असा मी त्रिशाचा पसारा काढून बसलेली होती, टॉईज वगैरे सर्व काही. तिला ना क्राफ्टिंग करायला खूप आवडतं, खूप. त्यामुळे ना असे माझ्या घरामध्ये ना खूप पेपर होत असतात. ती काय करते, किती तिला बोललं ना, त्रिशा अभ्यास कर, क्राफ्टिंग नको करू, पण तिला ना खूप आवडते. थोडा अभ्यास झाली की मम्मा बोर झालं आहे मला, मी क्राफ्ट करू का. मग टीव्हीला लावते, यूट्यूबला लावते आणि क्राफ्टिंग करत बसते. छान करते क्राफ्टिंग ती, पण मग खूप पेपर होता घरामध्ये. आणि इथं ना तिचे टॉईज ठेवण्यासाठी ना अशी मी एक ही बास्केट घेतलेली आहे. आणि हा जो स्टोरेज बॉक्स आहे ना, हा मी डीमार्टवरनं घेतला होता, जो की म्हणजे ज्वेलरी ठेवण्यासाठी घेतला होता. म्हटलं सकाळी कसं जॉबला जावं लागतं ना, पटपट असे इयरिंग्स वगैरे पटपट सापडतील, त्यासाठी मी असा स्टोरेज बॉक्स घेतलेला होता. पण तो तिने तिची भांडी ठेवण्यासाठी घेतला. म्हटलं ठीक आहे, घे आता. तर मी इथे करत होती, तिची सर्व टॉईज वगैरे क्लिनिंग करत होती. आणि इथे ना तिला खूप एक चांगली सवय लागलेली आहे. इथे ना तिने स्टॅपलरच्या पिना होत्या, त्या अशा पूर्ण अशा पेपरमध्ये अशा बांधल्या होत्या. आणि त्या मला बोलली की मम्मा कचऱ्याच्या डब्यात टाकते, तशाच टाकू नको. कारण म्हणजे छोटी ती, पण मग तिची विचार खूप छान करते ती. म्हणे की नको मम्मा, तशाच नको टाकू. कारण कसं होतं ना, असं ते कचरा साफ करतात, मग त्यांच्या हाताला वगैरे लागण्याची शक्यता असते ना, मग त्यामुळे त्या अशा ना पॅक करून टाकायच्या असतात पेपरमध्ये. आणि मला खूप आवडली तिची थॉट प्रोसेस, कारण इतकी छोटी असून पण इतका विचार करते ना, छान वाटतं असं ॲक्च्युली. खूपच छोटी ती अजून. आणि इथे मी अशी क्लिनिंग करत बसली होती. आणि मी क्लिनिंग करत बसली ना, तिलाही मध्ये करायचं असतं, तर ती करत असते थोडं. आणि माझ्या घरामध्ये कसं होतं ना, गॅलरी आणि विंडोज असल्यामुळे, आणि आम्ही वरती राहतो ना, त्यामुळे अशी हवा घरामध्ये खूप अशी खेळती असते. त्यामुळे ना खूप धूळ येते घरामध्ये. त्यामुळे कंटिन्यू असं क्लिनिंग करावंच लागतं. आणि मला ना असं घर डेकोरेट करण्याची खूप अशी हौस असते लेडीजला. मलाच काय, सर्वच लेडीजला असते. आणि माझं असं ऑनलाईन काही ना काही मागवायचं काम चालू असतं, पण ते मेंटेनही तेवढंच ठेवावं लागतं, तेवढीच त्याची क्लिनिंग करावी लागते. इथे वरती ज्या ट्रॉफी आहेत ना, ती एक ट्रॉफी माझी आहेत आणि 2 ट्रॉफी ज्या आहेत ना, त्या त्रिशाच्या आहेत. तिला मिळाल्या होत्या ॲक्च्युली. एक ट्रॉफी तर तिचीच आहेत, आणि एक जी तिला मिळाली होती ना, ती तिच्या पप्पांमुळे मिळाली होती. ते सिनियर KGला असताना ना, तिचं ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं, तर त्याच्यामध्ये तिच्या पप्पांनी आणि तिने पार्टिसिपेट केलं होतं. तर त्यांना दोघांना ती ट्रॉफी मिळालेली आहेत. अशा आमच्या तिघांच्याही ट्रॉफी आहेत तिथे वरती ठेवलेल्या आहेत. छान वाटतं, असं मेमोरेबल वाटतं, एक मेमरी छान. हॉलमधली क्लिनिंग झाल्यानंतर ना, मी क्लिनिंग झाल्यावर किती छान वाटतं ना, मस्त. मला ना क्लिनिंग झाल्यानंतर असं घर बघायला खूप छान वाटतं, खूपच सुंदर वाटतं. आणि इथे पण ना ह्या डोअरमधनं ना खूप हवा येत असते, त्यामुळे सेफ्टी डोअर वगैरे सर्व असं खूप धूळ बसलेली असते त्याच्यावरती. तर ते पण मी क्लीन करत होती. ते आता क्लीन काय, ते जास्त दिवस तसंही राहणार नव्हतं, 1-2 दिवसामध्ये लगेच त्याच्यावर धूळ बसून जाते.
आणि इथे मी गॅलरीमध्ये त्रिशाची सायकल ठेवलेली, ती क्लीन करत होती. सायकल ना इथे म्हणजे तिला आम्ही ना सायकल, ती खूप मागे लागली होती मला सायकल घ्यायची, तर आम्ही तिला सायकल घेऊन दिली होती. पण कसं होतं, तिला पण वेळ मिळत नाही, तिचंही स्कूल वगैरे असतं आणि संध्याकाळी तिची इच्छा असते की जेवण वगैरे झाल्यानंतर मम्मी पप्पांनी मला बाहेर घेऊन जावं सायकल चालवण्यासाठी. पण कसं होतं, दिवसभराची कामं करून आम्ही दोघेही दमलेलो असतो, त्यामुळं काही आम्ही बाहेर जात नाही आणि ती सायकल माशीच गॅलरीमध्ये पडून आहे आमची. तिचंही काही खेळणं होत नाही आहे सायकल. आणि इथे ना झाडांना मी ते खत टाकत होती, काय झालं काय माहिती, पण ना झाडे अशी सुकून चाललीत माझी, का बरं काय माहिती. हॉलची क्लिनिंग झाल्यानंतर ना मी इथे मिस्टरांच्या डेस्कची क्लिनिंग करत होती. त्यांचा डेस्क ना असं व्हाईट असल्यामुळे ना थोडी काही जरी त्यावरती ठेवलं ना लगेच डाग पडतात, नाहीतर अशी धूळ बसलेली असते सर्व त्याच्यावरती. तसं तेही क्लिनिंग करत असतात, पण मी आज क्लिनिंगला काढलंच होतं, तर म्हटलं चला आपण करून घेऊया क्लिनिंग हे पण. संडेला कसं होतं ना, सर्वांना सुट्टी असते, पण आपल्या लेडीजला काही सुट्टी नसते. लेडीज वर्किंग असो किंवा नॉन वर्किंग असो, तिची अशी घरातली कामे चालूच असतात. सर्व मस्त आराम करत असतात संडेला, पण एक लेडीजच असते की ती कंटिन्यू काम करत असते संडेला सुद्धा. क्लिनिंग झाल्यानंतर आराम केला आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो क्रोमामध्ये. तो व्हिडिओ मी उद्या अपलोड करेल, तर प्लीज नक्की बघा तो पण व्हिडिओ. थँक्यू.